हॅलो, गुड मॉर्निंग. मी तृप्ती आणि आज आहे रत्नागिरी ट्रिपचा दिवस दुसरा आणि भयंकर पाऊस कोसळत आहे सकाळपासून. आज आमचा कणिकादित्य मंदिराला जायचा प्लॅन आहे. आधी ब्रेकफास्ट करून घेऊ. दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे आणि घावण्या चटणीसाठी येतं. मस्त घावणे आहे, गरमागरम, आणि चटणी पण एकदम अप्रतिम झाली आहे. गार्लिकची टेस्ट आहे, सो माइंड ब्लोइंग. बेस्ट पोहे, डीप फ्राय केलेले शेंगदाणे तिथे मला खूप आवडतात पोह्यामध्ये, आणि त्यासोबत डीप फ्राईड कढीपत्ता आहे, टोमॅटो आहे बारीक चिरलेला, मिरच्या खूप वेगळ्या पद्धतीने चिरलेल्या आहेत, पण त्याही जो फ्लेवर इम्पार्ट करताय, जो तिखट इम्पार्ट करताय त्यातमध्ये, ते पण बढिया आहे आणि ऑसम. रेडी झाली आता आणि थोडा पाऊसही कमी झाला आहे, तर आता निघत आहोत कणिकादित्य मंदिर बघण्यासाठी. विजयदुर्ग, रत्नागिरी. इकडे उजवीकडे गावखाडी बीच आहे. मधून मधून पाऊस पडतोयच अजून, आणि पुढे तर धुकं पडल्यासारखं दिसत आहे. कनकादित्य एक सूर्य मंदिर आहे. भारतातले काही मोजक्या सूर्य मंदिरांपैकी हे एक आहे. हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी गावात वसलेलं आहे. मंदिर जांभ्याच्या दगडात बांधलेले असून कौलारू बांधकाम आहे. मंदिराला तटबंदी आहे आणि त्याच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात जाता येते. या मंदिराची अशी आख्यायिका सांगितली जाते की साधारणतः 800 वर्षापूर्वी गुजरातमधील सोमनाथजवळ प्रभासपट्टण येथील सूर्य मंदिरात 12 महिन्यांचे प्रतीक असलेल्या व वेगवेगळ्या आसनावर स्थित 12 सूर्यमूर्ती होत्या. 1293 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून गेला, तेव्हा सूर्य मंदिरातील पुजाऱ्याने येथील मूर्तीची विटंबना होऊ नये यासाठी काठेवाडीतील वेरावळ बंदरातून दक्षिणेकडे जाणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या जहाजावर एक सूर्यमूर्ती चढवली. तेथून निघाल्यावर जहाज कशेळी येथील समुद्र किनाऱ्यापाशी थांबले. अथक प्रयत्नानंतरही ते जागचे हालत नव्हते. शेवटी जहाजावरील आदित्याच्या मूर्तीला येथे वास्तव्य करण्याची इच्छा असावी असे वाटल्याने व्यापाऱ्याने किनाऱ्यावरील गुहेत ती मूर्ती आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज पुढे गेले. काही दिवसानंतर कशेळी येथील कणका नावाच्या सूर्य उपासक महिलेला सूर्यदेवाने स्वप्नदृष्टांत देऊन, आपण समुद्र किनाऱ्यावरील गुहेत आहोत, गावात मंदिर बांधून त्यात माझी स्थापना कर असे सांगितले. ग्रामस्थांना सोबत घेऊन कणकाने स्वप्नदृष्टांतानुसार समुद्रकिनारी शोध घेतला असता त्यांना तेथील कड्यावरील गुहेत सूर्यमूर्ती सापडली.
त्यानंतर कनकाबाईने ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिर बांधून त्यामध्ये सूर्यमूर्तीची स्थापना केली. कनकाच्या भक्तीमुळे देव कशेळीत आला म्हणून या मंदिराला कनकादित्य असे नाव पडले. कशेळीच्या समुद्र किनाऱ्यावरील कड्यावर असलेल्या ज्या गुहेत ही मूर्ती सापडली त्या गुहेला देवाची खोली असे म्हणतात. ही गुहा सुमारे 15 फूट उंचीवर असून तिचा आकार 400 चौरस फूट आहे. आजही ही गुहा भाविकांना पाहता येते. येथे मुख्य मंदिरासह गणपती, श्री आर्यदुर्गा, शंकर आणि विष्णू यांची मंदिरे आहेत. गर्भगृहात सूर्यदेवाची म्हणजेच कनकादित्याची काळ्या पाषाणातील सुमारे 1 मीटर उंचीची मूर्ती आहे. माथ्यावर मुकुट, चांदीचे डोळे, कानात मकरकुंडले, गळ्यात दागिने, डाव्या खांद्यावर रुणारे जाड यज्ञोपवीत, कमरेत पट्टा, पायांतील बोटात अंगठ्या अशी ही मूर्ती आहे. मूर्तीच्या पादपीठावर 7 घोड्यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. डाव्या व उजव्या बाजूला चामरधारी स्त्री प्रतिमा उषा प्रत्युषा आहेत. मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ आहे. मंदिराचा परिसर शांत आणि प्रसन्न आहे. रथसप्तमी उत्सव हा या मंदिराचा मुख्य उत्सव असतो, जो माघ शुद्ध सप्तमी ते एकादशी या 5 दिवस चालतो. यात कनकादित्य आणि कालिका देवी यांचा लग्न सोहळा होतो. इथे अनेक भक्त नवस करण्यासाठी येतात. कनकादित्य मंदिर बघून झालंय. आता आम्ही जात आहोत देवघळी बीच बघण्यासाठी, जो इथून मंदिरापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. देवघळी बीच अगदी छोटा बीच आहे. इथेच खाली उतरून जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत, पण आता पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे मी इथे आता खाली जाऊ शकत नाही आहे. आता वरूनच इथून बघण्याचा आनंद घेऊ. इथे खाली सनसेट पॉईंट पण केलेला आहे. तिथे उतरण्यासाठी पायऱ्या पण आहेत, पण आता पाऊस चालू आहे त्यामुळे तसंही काही बघता येणार नाही आहे. तर आम्ही आता लगेच निघत आहोत.
समोर जो दिसत आहे तो गावखडी बीच आहे. इथला एक सुंदर बीच आहे तो. आज लंच केला नव्हता त्यामुळे रूमवर जाऊन लंच केला आणि आता स्टेच्या जवळच असलेला जो बीच आहे गणेश घोळे बीच तो बघायला जात आहोत. पावसाळ्यातला बीच अगदी वेगळाच वाटतो ना. सनसेट होत आहे पण आता तो ढगांमुळे बघायला मिळत नाही आहे आणि बीचवर आता इथे जास्त गर्दी पण नाही आहे. समुद्र किनाऱ्यावर मनमुराद चालण्याचा आनंद घेतला. छान शांत वाटलं. इथेच आमच्या रत्नागिरीच्या 2 दिवसांची ट्रिप संपवते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कॉमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.